वर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीच आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. आज आपला जो विषय आहे तो मोक्षाला कारण कोण आहे, मोक्षाला म्हणजे मोक्षास हेतू कोण, या प्रश्नाच्या उत्तरास आरंभ. हा प्रश्न जो उद्भवला त्याचं आपण बघितलं की याच तरंगामध्ये मागे एक अग्रदेवाचा प्रसंग सांगितला होता आणि अग्रदेवाच्या प्रसंगामध्ये तो प्रसंग चालू असताना, अग्रदेवाची कथा चालू असताना अग्रदेवाने आपल्या श्रीगुरूकडे प्रश्न केला होता. हेडिंग नंबर 28 मध्ये अग्रदेवाने आपल्या गुरूंना 3 प्रश्न विचारले होते. त्यात पहिला प्रश्न होता की हे गुरुवर्य, मी कोण आहे. अर्थात मी शब्दाचा अर्थ काय आहे, मी कोण आहे. मी म्हणजे शरीर आहे का, मी म्हणजे इंद्रिय आहेत का, मी म्हणजे प्राण आहेत का, किंवा याहून कोणी अतिरिक्त असा मी आहे. असा मी प्रश्न, मी कोण आहे, या प्रश्नाचा भाव होता. दुसरा प्रश्न विचारला होता की हा जो दिसणारा संसार आहे, हे जे जगत आहे, हे कुठून होतो, म्हणजे या संसाराचा उत्पादक, जगताला उत्पन्न करणारा नेमका कोण आहे. जीव आहे का ईश्वर आहे का अजून कोणी आहे, नेमकं कोण या जगताला उत्पन्न करतं. हा दुसरा प्रश्न अग्रदेवाने गुरूंना विचारला होता. तिसरा प्रश्न होता मुक्तीला म्हणजे मोक्षाला हेतू कोण आहे, मोक्षाला कारण कोण आहे. म्हणजे मोक्षाला कारण कर्म आहे किंवा ज्ञान आहे किंवा उपासना आहे का दोघं मिळून आहे, कर्म आणि ज्ञान किंवा उपासना आणि ज्ञान किंवा कर्म उपासना सहित ज्ञान. नेमकं मोक्षाला कारण कोण, असे 3 प्रश्न अग्रदेवाने आपल्या श्रीगुरूंना विचारले होते. त्यामध्ये पहिला जो प्रश्न होता मी कोण आहे, तर या प्रश्नाचं उत्तर श्रीगुरूने हेडिंग नंबर 29 पासून तर हेडिंग नंबर 41 पर्यंत दिलं आणि शेवटी सांगितलं की अरे बाबा, तुझा हा जो पहिला प्रश्न आहे मी कोण आहे, त्याचं उत्तर दिलं होतं गुरूंनी की अरे स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद रहित, पुन्हा जन्मादी जे षडभाव विकार आहेत, जन्म, सत्ता, जन्महून सत्ता, वृद्धी, परिणाम, अपक्षय आणि विनाश, हे 6 विकार शरीराधिकांना आहे, आत्म्याला नाही. म्हणजे आत्मा हा स्वगत सजाती विजातीय भेद रहित, जन्मादी षडभाव विकार रहित असून असंग आहे. कोणत्याही प्रकारचा संग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. पुन्हा तो आत्मा सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. असा असणारा ब्रह्म, तो ब्रह्मच आत्मा आहे, आत्माच ब्रह्म आहे आणि तोच तू आहे, तोच मी पदाचा अर्थ आहे. असं उत्तर पहिल्या प्रश्नाचं श्रीगुरूंनी दिलं होतं की मी म्हणजे आत्मा आहे, ब्रह्म आहे, हे सांगितलं. दुसरा जो प्रश्न होता जगत करता कोण आहे, जगताला कोण उत्पन्न करतं, त्याचंही उत्तर श्रीगुरूंनी
याच तरंगामधील हेडिंग नंबर 42, 43 आणि 42, 43, 44 या 3 हेडिंगमध्ये दिलं होतं. त्यात सांगितलं होतं की अरे बाबा, या सृष्टीचा उत्पादक, जगताचा उत्पादक जो आहे, जगता ज्याच्यापासून उत्पन्न होतं तो कोण आहे, तर तो ईश्वर आहे. कसा आहे तो ईश्वर? तो सर्वज्ञ आहे. म्हणजे त्या ईश्वराला या जगतासंबंधी सामान्य विशेष भावाने ज्ञान आहे, म्हणजे तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, स्वतंत्र आहे, व्यापक आहे. असा असणारा जो ईश्वर, तो ईश्वरच जगताचा कर्ता आहे. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. आणि जागृत देवाचा जो तिसरा प्रश्न होता की मोक्षाला कारण कोण आहे, मोक्षाला कारण ज्ञान आहे की कर्म आहे की उपासना आहे, तर नेमकं मोक्षाला कारण कोण याचं उत्तर देण्यासाठी आता श्री गुरु आरंभ करतात. मोक्ष म्हणजे काय, तर जीवाच्या ठिकाणी जेवढे दुःख प्रतीतीला येतात, अनुभवाला येतात, त्या दुःखाचं वर्गीकरण शास्त्रकारांनी 3 पॉईंटमध्ये केलं आहे. म्हणजे आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. तर जेवढे म्हणून भूत, वर्तमान, भविष्य जेवढे म्हणून दुःख आहेत, या साऱ्या दुःखांची आत्यंतिक कायमची निवृत्ती आणि परमानंद, सर्वात श्रेष्ठ असा जो आनंद, त्याची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हणतात. आणि तो मोक्षच विचारदृष्टीने पाहिलं तर सर्व जीवांना अपेक्षित आहे. त्याच्यासाठी साऱ्यांची धडपड चालू आहे. मग आपापल्या प्रयत्नानुसार तो मिळतो की नाही हा एक प्रश्नच आहे. पण शास्त्र सांगतं ज्ञानादेव तु कैवल्यम, ज्ञानानेच कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतं. इतर कोणत्याही ज्ञानाने प्राप्त किंवा इतर कोणत्याही साधनाने मोक्ष प्राप्त होत नाही. मग ज्ञानानेच प्राप्त होतं म्हटण्यामध्ये कोणतं ज्ञान, तर वेदांत प्रतिपाद्य जे ज्ञान आहे, जीव ब्रह्माच्या ऐक्यतेचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानानेच मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत नाही. हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. मग आग्रह जो प्रश्न आहे की मोक्षाला कारण कोण, तर त्यानुसार आता थोडंसं चिंतन करायचं आहे की मोक्षाला कारण कर्म होऊ शकत नाही, मोक्षाला कारण उपासना होऊ शकत नाही, ज्ञानच हे मोक्षाला कारण कसं आहे ही गोष्ट आता सांगणार आहे. मोक्षाचे तो कर्म किंवा ध्यान म्हणजे उपासना नाही. मोक्षाला कारण कर्मही नाही, यज्ञादी कर्म त्यानेही मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होत नाही. आणि ध्यान म्हणजे ध्येयाकार वृत्ती, जिला उपासना असं म्हणतात, त्या उपासनेने सुद्धा मोक्ष प्राप्त होत नाही. मग प्रश्न असा येतो की कर्माचं प्रतिपादन सुद्धा वेदाने केलेलं आहे, उपासनेचं प्रतिपादन सुद्धा वेदाने केलेलं आहे, मग ते फुकट आहे का, त्याला काही फलच नाही का, असा प्रश्न उद्भवू शकतो. पण तसं नाही आहे. कर्मालाही फल आहे, उपासनालाही फल आहे. कर्माचं फल सकाम भावनेने जर कर्म केलं, उपासना केली तर त्यापासून स्वर्गाधिकाची प्राप्ती होते. जर निष्काम भावनेने कर्म आणि उपासना केली तर अंतःकरणातले मल आणि विक्षेप हे दोष निवृत्त होतात. अर्थात कर्म आणि उपासने निष्फल आहे असं नाही, फल आहे. पण मोक्षरूपी फल मात्र कर्म आणि उपासनेचं नाही. मग मोक्षाला कारण कर्म आणि उपासना नाहीच का, असं पण नाही आहे. पण परंपरेने कारण आहे, साक्षात कारण नाही. कारण कर्म आणि उपासना जर केली, निष्काम कर्म आणि उपासना केली तर अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध असेल तर त्या शुद्ध अंतःकरणामध्येच ज्ञानाचा उदय होऊ शकतो. मलिन अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय होत नाही, हा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून कर्म उपासना मोक्षाला कारण आहे, परंतु साक्षात नाही, परंपरेने कारण आहे. अर्थात वेदांत शास्त्रामध्ये क्रमसमुच्चय आहे, समसमुच्चय नाही. समसमुच्चय म्हणजे एकाच कालामध्ये कर्म उपासना सहित ज्ञानाचं अनुष्ठान केलं तरच मोक्ष होईल असा सिद्धांत वेदांताचा नाही. क्रमाक्रमाने अगोदर कर्म उपासना करा, अंतःकरण शुद्ध करून घ्या, शुद्ध अंतःकरणात ज्ञानाचा उदय होईल, त्या ज्ञानापासून मोक्ष होईल असं मात्र मान्य आहे. यालाच म्हणायचं क्रमसमुच्चय. बघा, मोक्षासेतू कर्म किंवा ध्यान म्हणजे उपासना नाही, फक्त ज्ञानच मोक्षाला हेतू आहे. ज्ञानच हे मोक्षाला कारण आहे.
कारण जर आत्म्याच्या ठिकाणी बंद सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. बघा आता ज्ञानाचं कार्य काय आहे? बंधाची निवृत्ती करणं. आणि ज्ञानाने त्या गोष्टीची निवृत्ती होते जर मिथ्या वस्तू असेल तर. मिथ्या वस्तूचीच निवृत्ती ज्ञानाने होते, सत्य वस्तूची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. बघा जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा अनात्मबंध जर सत्य असता तर त्या सत्यबंधाची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. ज्ञानाने निवृत्ती होते ती मिथ्या वस्तूची होते. दोरीवर भासणारा जो सर्प आहे तो मिथ्या आहे आणि त्या मिथ्या सर्पाची निवृत्ती दोरीच्या ज्ञानानेच होते, अन्य कोणत्याही उपायाने त्या सर्पाची निवृत्ती होत नाही. बघा कारण जर आत्म्याच्या ठिकाणी बंद सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. त्याच्या निवृत्तीकरता कर्म उपासनेची आवश्यकता होती. कारण सत्यवस्तूच्या निवृत्तीसाठी कर्म आणि उपासना करावी लागतात. समजा खरोखरचा जर एखादा वारुळातून निघून सर्प जर आपल्या समोरून चालला आणि त्या सर्पाची निवृत्ती जर करायची असेल तर त्यासाठी ज्ञान उपयोगाचं नाही आहे. कारण तो सर्प सत्य आहे, व्यावहारिक आहे. त्याची निवृत्ती ज्ञानाने होणार नाही. त्यासाठी कर्म आणि उपासनेची आवश्यकता आहे. कोणत्या सर्पाची? दोरीवर भासणारा जो सर्प आहे त्याची निवृत्ती ज्ञानाने होणार, परंतु वारुळातून निघून बाहेर आपल्या समोर दिसणारा जो सर्प आहे त्याची निवृत्ती मात्र कर्म आणि उपासनेनेच होणार. त्याचा जर नाश करायचा असेल तर त्यासाठी काठीच असावी लागते. काठीने ते कर्म करावं लागेल तरच त्याची निवृत्ती होणार आहे. एकंदरीत निर्णय हा ठरतो की सत्यवस्तूची निवृत्ती जर करायची असेल तर त्यासाठी कर्म उपासना पाहिजे आणि मिथ्या वस्तूची जर निवृत्ती करायची असेल तर त्यासाठी ज्ञान संपादन करायला पाहिजे. बघा कारण जर आत्म्याच्या ठिकाणी बंद सत्य असता तर त्याची निवृत्ती ज्ञानाने झाली नसती. त्याच्या निवृत्तीकरिता कर्म उपासनेची आवश्यकता होती. परंतु तो बंध म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीत होणारा जन्मादी बंध, तो बंध आत्म्याच्या ठिकाणी सत्य नाही. मग कसा आहे? रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. ज्याप्रमाणे रज्जूवर भासलेला सर्प मिथ्या आहे त्याला सत्य म्हणता येत नाही. कारण त्याला जर सत्य म्हणावं तर त्याची निवृत्ती झाली नसती. ज्या अर्थी निवृत्ती होते त्या अर्थ सत्य नाही. कारण सत्य पदार्थाची निवृत्ती होत नाही. मग दोरीवरच्या सर्पाची जर निवृत्ती होते याचा अर्थ तो सत्य नाही आहे. मग त्याला काय म्हणणार? मिथ्या त्याला म्हणतात की त्याला ज्याचं सत्रूपानेही वर्णन करता येत नाही, असत रूपानेही ज्याचं वर्णन करता येत नाही, सत असताहून विलक्षण जो पदार्थ असतो त्याला मिथ्या असं म्हणतात. दोरीवर भासणारा सर्प सत नाही का? त्याची ज्ञानाने निवृत्ती होते. दोरीवर भासणारा सर्प असत नाही का? असत वस्तूची प्रतीती येत नाही. दोरीवर जसं वंद्यापुत्र आहे, वंद्यापुत्राची प्रतीती म्हणजे अनुभव हा कुणालाही कधीही कोठेही येऊ शकत नाही. कारण वंद्यापुत्र हा शब्द आहे फक्त. वंद्यापुत्र नावाचा कोणी वस्तूच नाही. ज्या वस्तूची कधीच कुणालाही कुठेही प्रतीती येत नाही त्या वस्तूला असत असं म्हणतात. जर दोरीवर भासणारा सर्प असत असता तर त्याचीही प्रतीती झाली नसती. प्रतीती होते याचा अर्थ असत नाही, त्याची निवृत्ती होते याचा अर्थ सत नाही. मग ज्या सर्पाला सत असंही म्हणता येत नाही, ज्या सर्पाला असत असंही म्हणता येत नाही, बरं सत असत उभयरूप म्हणा, उभयरूप म्हणता येत नाही का? की सत आणि असत हे विरोधी धर्म आहे. दोन विरोधी धर्म एका कालात एका ठिकाणी येत नाही. म्हणून त्या सर्पाला सत असत उभय स्वरूप म्हणता येत नाही. मग नेमका तो दोरीवरचा सर्प आहे तरी कसा? सत आणि असताहून विलक्षण. सतरूप नाही, असतरूप नाही, उभयरूप नाही, या दोन्हीहून वेगळाच आहे. आणि सत असताहून विलक्षण जो पदार्थ असतो त्यालाच मिथ्या असं म्हणतात, त्यालाच अनिर्वचनीय असं म्हणतात, त्यालाच प्रातिभासिक असं म्हणतात, त्यालाच कल्पना मात्र तो पदार्थ आहे असं म्हटल्या जातं. त्याप्रमाणे
जसा दोरीवरचा सर्प हा मिथ्या आहे, त्याची निवृत्ती फक्त ज्ञानानेच होते, अन्य उपायाने होत नाही, त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीत होणारा हा सारा बंध सुद्धा मिथ्या आहे. म्हणजे त्याला सत असंही म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? ब्रह्मज्ञानाने या जगताची निवृत्ती होते म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. मग म्हणे असत म्हणा, असतही म्हणता येत नाही. कारण का? या जगताची या बंधाची प्रतीती येते, असत पदार्थाची प्रतीती येत नसते. वंद्यापुत्राची प्रतीती येत नाही म्हणून वंद्यापुत्र असत आहे. तसं जगताला असत म्हणता येत नाही कारण जगताची प्रतीती येते. मग असत असंही म्हणता येत नाही, सत असंही म्हणता येत नाही. मग नेमकं हे जगत आहे तरी कसं? सत आणि असताहून विलक्षण. सत असत उभयरूपही म्हणता येत नाही कारण दोन विरोधी धर्म एका ठिकाणी येत नाही, आहे की नाही? मग आहे प्रतीला तर येतं, मग आहे तरी कसं हे जगत? सत आणि असताहून विलक्षण आहे. असत असताहून विलक्षण असणाऱ्या पदार्थाला मिथ्या म्हणतात. आणि म्हणून हा जो दिसणारा प्रपंच आहे, हे जे जगत आहे, हे मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे, काल्पनिक आहे, प्रतीती मात्र आहे, अविद्येचं कार्य आहे. आणि अशा असणाऱ्या या जगताच्या निवृत्तीसाठी, बंधाच्या निवृत्तीसाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ज्ञान. ज्ञान जर संपादन केलं तर बंधाची निवृत्ती होते आणि आत्मस्वरूप तर ते नित्य प्राप्तच आहे, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. एकंदरीत मोक्षाला कारण ज्ञान आहे ही गोष्ट सिद्ध होते. बघा, परंतु तो बंध आत्म्याच्या ठिकाणी सत्य नाही, रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे. त्या मिथ्या बंधाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होते. जसा उदाहरण देतात, रज्जू सर्प कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही. रज्जूचा जो सर्प आहे, कोणतीही क्रिया केली, त्याच्यावर हजारो काठ्या मारल्या, काही जरी केलं तरी त्याची निवृत्ती होणार नाही. त्याची निवृत्तीसाठी एकच उपाय की तो सर्प ज्या अधिष्ठानावर भासला आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान प्राप्त करून घेणं. कुठं भासलाय तो? दोरीवर. म्हणून दोरी ही सर्पाचं अधिष्ठान आहे आणि सर्प हा अध्यस्त आहे. मग बॅटरी लावली, दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाची काय होते? निवृत्ती होते. तसा रज्जू सर्प कोणत्याही क्रियेने निवृत्त होत नाही, केवळ रज्जू ज्ञानानेच निवृत्त होतो. तसा आत्म्याच्या अज्ञानाने भासणारा बंध आणि त्याचे कारण आत्मस्वरूपाचे अज्ञान हे सर्व आत्मज्ञानानेच निवृत्त होते. निर्णय दिला की हा जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भासणारा बंध आहे हा भासतो कशामुळे? तर कारण कोण? आत्मस्वरूपाचं अज्ञान. आणि एक नियम आहे की जी वस्तू ज्याच्या अज्ञानाने भासते ती वस्तू त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होते. दोरीच्या अज्ञानाने सर्प भासतो आणि म्हणून तो सर्प दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो, अन्य कोणत्याही उपायाने निवृत्त होत नाही. त्याप्रमाणे अधिष्ठान आहे आत्मा, ज्याला ब्रह्म म्हणा, आणि अध्यस्त आहे हा समस्त अनात्मवर्ग. अनात्मवर्ग आणि अनात्मवर्गाचं असणारं कारण अविद्या, आणि म्हणून अविद्या आणि अविद्या कार्य असणाऱ्या या जगताची जर निवृत्ती करायची असेल तर ते जगत ज्याच्यामुळे भासतं, कशामुळे? आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान जर निवृत्त झालं तर या जगताची काय होणार आहे? निवृत्ती होणार आहे, बंधाची निवृत्ती होणार आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानरूपी बंधाची निवृत्ती फक्त आत्मज्ञानानेच होईल. कारण ज्ञान आणि अज्ञान दोन्ही विरोधी आहे. ज्या वस्तूचं ज्ञान असतं त्या वस्तूचं अज्ञान राहत नाही. म्हणून आत्मस्वरूपाचं जर ज्ञान संपादन केलं तर आत्मस्वरूपाविषयी असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाची काय होणार? निवृत्ती होणार. म्हणून आत्मस्वरूपाचं ज्ञान हे केवळ ज्ञानच बंधाच्या निवृत्तीला कारण आहे. आत्म्याच्या अज्ञानाने भासणारा बंध आणि त्याचे कारण असणारे आत्मस्वरूपाचे अज्ञान हे सर्व आत्मज्ञानानेच निवृत्त होते, ही गोष्ट सांगितली. आता मोक्षाचे साधन कर्म कसं नाही, आतापर्यंतच्या चिंतनानुसार ही गोष्ट निर्णित झाली की हा जो बंध आहे याच्या निवृत्तीसाठी फक्त आत्मज्ञानच उपयोगाचं आहे. कदाचित कोणी प्रश्न करू शकेल की या बंधाच्या निवृत्तीसाठी किंवा मोक्षासाठी साधन कर्म का नाही? तर कर्म हे मोक्षाचं साधन, मोक्षाचं साधन म्हणजे मोक्षाला कारण, कर्म कसं होऊ शकत नाही?
अर्थात कर्माने मोक्ष कसा मोक्ष मिळणं शक्य नाही का, याचं उत्तर आता याथे द्यायचं आहे. आणि जर कर्माचे फळ मोक्ष आहे असे म्हटले तर मोक्ष अनित्य होईल. सर्वात पहिली अडचण, कर्म हे कारण आहे, मोक्ष कार्य आहे, कर्माने मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते असं जर म्हणावं तर सर्वात पहिली अडचण येते, मोक्ष हा अनित्य ठरेल. पण वेदांताचा सिद्धांत आहे, मोक्ष एकदा प्राप्त झाला तर तो तसाच राहतो, नित्य आहे. मोक्ष एकदा प्राप्त झाला तर पुन्हा त्याला बंधनात पडावं लागत नाही. मोक्ष अनित्य ठरू नये आणि म्हणून कर्माने मोक्ष मिळतो असं म्हणता येत नाही. कारण कर्माने ज्या ज्या वस्तूची प्राप्ती होते त्या साऱ्या वस्तू काय असतात, अनित्यच असतात. तसा मोक्ष सुद्धा कर्माने प्राप्त होतो असं म्हटलं तर मोक्ष सुद्धा काय ठरेल, अनित्य ठरेल. आणि जर कर्माचे फल मोक्ष आहे असे म्हटले तर मोक्ष अनित्य होईल. कृष्यादी कर्माची सस्यादी फले जशी अनित्य आहेत. उदाहरण देतात त्याच्यासाठी, कृष्यादी कर्म. कृष्यादी कर्म म्हणजे कृषी, कृषी म्हणजे शेती. शेतकरी शेतीमध्ये जे कर्म करतो, पेरणं, नांगरणं, खुरपणं, काय जे असेल ते, त्याचं फल काय आहे, सस्यादी म्हणजे धान्य वगैरे. तर त्या कृष्यादी कर्मापासून प्राप्त झालेलं फल जे धान्य वगैरे आहे ते नित्य की अनित्य, अनित्य आहे. म्हणजे काय, कर्मापासून ज्या फलाची प्राप्ती होते ते फल अनित्य असतं. कृष्यादी कर्माची सस्यादी फले जशी अनित्य आहेत तशीच यज्ञादी कर्माची स्वर्गादी फले ही अनित्य आहेत. स्वर्ग कार्य आहे, फल आहे. तर स्वर्गाला कारण कोण, कर्म. कोणतं, यज्ञादी कर्म. ठराविक असे काही यज्ञ आहेत. यज्ञ जर केला, सोमयाग वगैरे, तर त्या यज्ञापासून स्वर्गाची प्राप्ती होते. कर्मापासून स्वर्गाची प्राप्ती होते. यज्ञ हे कर्म आहे. मग कर्मापासून स्वर्गाची प्राप्ती होत असल्यामुळे प्राप्त होणारा स्वर्ग तो सुद्धा कसा आहे, अनित्य आहे. कर्मापासून प्राप्त होतो म्हणून स्वर्ग अनित्य आहे. कारण का, ज्या पुण्याने कर्म केले, यज्ञादी कर्म, त्यापासून पुण्य प्राप्त झालं आणि त्या पुण्याच्या बळावर काय मिळाला, स्वर्ग मिळाला. मग ज्या पुण्याच्या बळावर स्वर्गाची प्राप्ती होते तो स्वर्ग तोपर्यंत आपल्याला असतो जोपर्यंत आपल्याजवळ पुण्य आहे. जसं गाडीमध्ये पेट्रोल भरलं, पेट्रोलवर गाडी चालते, पण तोपर्यंत चालते जोपर्यंत गाडीत पेट्रोल आहे. पेट्रोल संपलं, गाडी उभी राहणार. त्याप्रमाणे ज्या पुण्याच्या बळावर स्वर्ग मिळाला आहे, एकदा का तो स्वर्ग मिळाला, तिथले भोग भोगण्याला आरंभ झाला, तर ज्या पुण्याने मिळाला ते पुण्य हळूहळू खर्च होत चालतं. आणि असं होता होता ते पुण्य एकदा का संपलं तर पुण्य संपल्यानंतर पुन्हा स्वर्गातून मृत्यू लोकात यावं लागतं. शास्त्र आहे, पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. यावरून हे ठरतं की कर्माचं फल स्वर्ग असल्यामुळे स्वर्ग सुद्धा कसा आहे, अनित्य आहे. त्याप्रमाणे मोक्ष सुद्धा कर्माचं फल आहे असं म्हटलं तर मोक्ष सुद्धा काय ठरेल, अनित्य ठरेल. पण मोक्ष अनित्य नाही आणि म्हणून कर्माचं फल मोक्ष आहे असं म्हणता येत नाही. तशी यज्ञादी कर्माची स्वर्गादी फले अनित्य आहेत, तसाच मोक्षही अनित्य होईल. उपासना ही मानस कर्म आहे. मग कदाचित कोणी म्हणेल ठीक आहे, कर्माचं फल तुम्ही मोक्ष म्हणू नका, पण उपासना, त्या उपासनेचं फल मोक्ष म्हणा. म्हणेन आहे, कारण उपासना काही वेगळी नाही आहे. उपासना सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे, मानस कर्म. उपासना म्हणजे मानस कर्म, कर्मच आहे शेवटी. म्हणून उपासनेने जरी मोक्ष मानला तरी सुद्धा तो अनित्यच ठरेल. म्हणून उपासनेने मोक्ष मिळतो असंही म्हणता येत नाही. उपासना ही मानस कर्म आहे, तिचे फल मोक्ष मानला तरीही तो अनित्यच होईल. आता पहा, कोणत्याही कर्मकर्त्यास कर्मापासून 5 प्रकारचा फायदा होतो. कोणत्या 5 प्रकारचा फायदा होतो बघा. कोणत्याही कर्मकर्त्यास कर्मापासून उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार आणि संस्कार असा 5 प्रकारचा उपयोग होतो. कुणाला, कर्मकर्त्याला. कुणापासून, त्याने केलेल्या कर्मापासून काय होतो, 5 प्रकारचा उपयोग होतो, 5 प्रकारचा फायदा होतो. कोण कोण, उत्पत्ती रूपी फायदा, नाश रूपी फायदा, प्राप्ती रूपी फायदा, विकार रूपी फायदा म्हणजे उपयोग, आणि संस्कार. कसं समजावून सांगतात ग्रंथकार. त्यात संस्कार हा 2 प्रकारचा आहे. संस्कार 2 प्रकारचा आहे. एक मलाची निवृत्ती करणारा आणि दुसरा गुणाची उत्पत्ती करणारा.
मलाची निवृत्ती करणारा संस्कार आणि गुणाची उत्पत्ती करणारा संस्कार. मुमुक्षुस या पाचापैकी कशाचाही उपयोग नाही. कर्मापासून या 5 प्रकारचा उपयोग होतो, पण जो मुमुक्षु आहे समजा त्याने कर्म केलं तर 5 प्रकारचा उपयोग त्या कर्मापासून होऊ शकेल, पण त्या 5 प्रकारचा जो उपयोग आहे, फायदा आहे, फल आहे 5 प्रकारचं, त्याच्यापैकी एकाही फलाची गरज मुमुक्षुला नाही. कारण मुमुक्षुची कर्मोपासनेने सर्व तयारी पूर्वीच होऊन तो श्रवणादी ज्ञान साधनामध्ये प्रवृत्त आहे. कारण जो मुमुक्षु आहे त्याने अगोदरच काय केलेलं आहे, कर्मोपासना केलेली आहे आणि कर्मोपासना करून निष्काम कर्मोपासना करून त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे, पूर्वीच त्याची तयारी झालेली आहे. म्हणून श्रवणादी ज्ञान साधनामध्ये तो प्रवृत्त होतो. का की त्याने अगोदर या जन्मात किंवा पूर्वजन्मात निष्काम कर्म निष्काम उपासना केली, त्यापासून त्याचं अंतःकरण शुद्ध झालं. शुद्ध अंतःकरणामध्ये विवेक, वैराग्य, समाधी शतक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्त्व पदार्थ शोधन इत्यादी साधनांचा उदय होतो आणि इत्यादी श्रवणादी साधनं त्याला प्राप्त झालेली आहेत, म्हणून तो मोक्षाचा अधिकारी आहेत. पुन्हा त्याला आता कर्म आणि उपासना करण्याची गरज नाही. आता कर्मापासून 5 प्रकारचा उपयोग कसा होतो हे सांगायचं. कर्मापासून कर्मकर्त्याला 5 प्रकारचा उपयोग कोणकोणता आहे त्याचा उल्लेख केला. उत्पत्ती, नाश, प्राप्ती, विकार, संस्कार. पण त्याचं उदाहरणाने घटवतात की कर्मकर्त्याला कर्मापासून या 5 प्रकारचा उपयोग कशा रीतीने होतो. उदाहरण देतात, जसा कुलालास कर्माने घटाच्या उत्पत्तीचा उपयोग होतो. कुलाल म्हणजे कुंभार आहे की नाही, आणि त्याने कर्म केलं, शेतात गेला, माती आणली, पाणी आणलं, पाण्यामध्ये माती सानवली, भिजू घातली, तो चिखल चाकावर ठेवला, त्याचा घट तयार करायचा आहे त्याला. तर तो जो कर्म करतोय कुलाल म्हणजे कुंभार, त्या कर्मापासून त्याला काय झालं, एक उत्पत्ती रूपी फायदा झाला. काय उत्पत्ती झाली, घटाची उत्पत्ती झाली, घट तयार झाला, घट त्याला मिळाला, घटाच्या उत्पत्तीचा उपयोग होतो. तसा मुमुक्षुस नाही. त्याप्रमाणे मुमुक्षुला कर्म करून एखादी वस्तू उत्पन्न करून ती प्राप्त करायची आहे असं मुमुक्षुला गरज नाही. उलट असलेल्या बंधाची निवृत्ती करायची आहे आणि म्हणून मुमुक्षुला कर्म करण्याची गरज नाही. कारण मुमुक्षुला मोक्ष पाहिजे आहे, तो मोक्ष कर्माने मिळत नाही. तसा मुमुक्षुस नाही. कारण अनर्थ निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीरूप मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय, अनर्थाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, त्याला मोक्ष असं म्हणतात. जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध आहे, तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्य सिद्ध आहे. बघा आता रज्जू आहे, रज्जूच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती होते, सर्पाची निवृत्ती करायची आहे, कर्माने होऊ शकत नाही, ज्ञानाने होईल. पण खरं जर पाहिलं तर दोरीच्या ठिकाणी साप आहे का, वास्तविक पाहिलं तर ज्या कालात दोरीवर सर्प दिसतोय त्या कालातही तिथं सर्प नाही. दोरीचं ज्ञान झाल्यानंतर तेव्हाही तिथं सर्प नाही. एवढंच नाही तर दोरीवर सर्प भासण्याच्या अगोदर सुद्धा दोरीवर सर्प नाही, तो नित्य निवृत्तच आहे. त्याप्रमाणे अधिष्ठान असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीत होणारा संसार प्रतीती कालातही नाही, आत्मज्ञान झाल्यानंतर जेव्हा याची निवृत्ती होईल तेव्हाही नाही, आणि आत्मज्ञान होण्याच्या अगोदर संसार प्रतीत होण्याच्या अगोदर सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा बंध नावाचा काही प्रकारच नाही. उदाहरण, जशी रज्जूच्या ठिकाणी सर्पाची निवृत्ती नित्य सिद्ध आहे, तशी आत्म्याच्या ठिकाणी अनर्थ निवृत्ती नित्य सिद्ध आहे. आणि आत्मा परमानंद स्वरूप आहे. आत्मा कसा आहे, परमानंद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आनंद हेच आत्म्याचं स्वरूप आहे. म्हणून परमानंद प्राप्ती ही नित्य सिद्ध आहे. आत्म्याच्या ठिकाणी कुठून तरी एक आनंद आणायचा याची मुमुक्षुला घेणं देणं नाही आहे. कारण आत्मा हा नित्य आनंद स्वरूप आहेच, आहे की नाही. अनर्थाची निवृत्ती ही नित्य निवृत्तच आहे आणि परमानंदाची प्राप्ती ही सुद्धा नित्य प्राप्तच आहे. तरी सुद्धा प्राप्ताच्या प्राप्तीविषयी
आणि निवृत्ताच्या निवृत्तीविषयी व्यवहार घडतो तो केवळ मध्यंतरी भ्रम मानल्यामुळे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंद आहे असा भ्रमाने स्वीकार केल्यामुळे म्हणावं लागतं की मोक्षला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीरूप मोक्ष प्राप्त करायचा आहे. खरं तर मोक्ष नित्य प्राप्तच आहे, कारण बंधाची निवृत्ती म्हणायला तो अगोदर असावा नंतर त्याची निवृत्ती, पण मुळात अगोदर बंधच नाही तर त्याची निवृत्ती तरी करायची कशी. दुसरी गोष्ट, आत्मा आनंद स्वरूप मुळात आहेच, तर पुन्हा आणखीन आनंदाची प्राप्ती करायची ती कोणती. याचा अर्थ कर्मापासून जे 5 उपयोग सांगितले त्यात पहिला उपयोग आहे उत्पत्ती. मुमुक्षुला मोक्षाची उत्पत्ती करून घ्यायची नाही आहे, कारण मोक्ष नित्य सिद्ध आहे. म्हणून कर्माचा जो पहिला उपयोग आहे उत्पत्ती, त्याची जरुरी मुमुक्षुला नाही, म्हणून मोक्षला कर्म करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे कर्मापासून जो दुसरा फायदा सांगितलेला आहे नाश. जसं घट आहे, काठी मारली तर काठी मारणे रूपी कर्मापासून घटाचा नाश रूपी फायदा त्या कर्मकर्त्याला होतो. तसं मोक्षला काही बंधाची निवृत्ती रूपी नाश करायचा आहे याचं नाहीये, कारण बंध हा नित्य निवृत्तच आहे आणि म्हणून निवृत्ती रूपी नाश रूपी फायदाही मोक्षला अपेक्षित नाही आणि म्हणून कर्म हे मोक्षाचं साधन नाही. बघा, म्हणून परमानंद प्राप्ती नित्य सिद्ध आहे. या रीतीने स्वभाव सिद्ध मोक्षाची एकंदरीत काय झालं, मोक्ष हा स्वभाव सिद्ध आहे, नित्य सिद्ध आहे, त्याला काही आणखी उत्पत्ती करायची नाही त्याची. या रीतीने स्वभाव सिद्ध मोक्षाची कर्माने उत्पत्ती होणार नाही. तसेच वेदांत श्रवण ही मोक्षोत्पत्ती करिता नाही, हे ध्यानात ठेवायचं महत्वाचं. बरेच लोक कदाचित विचार करत असतील की म्हणजे आम्ही का वेदांत ऐकतो कशासाठी, मोक्ष उत्पन्न करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी. अरे बाबा, वेदांत शास्त्राधिकाचं जे श्रवण आहे ते मोक्ष प्राप्ती करता नाही आहे, मग आहे कशासाठी, फक्त आत्मा नित्य मुक्त आहे, त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही असा निश्चय होण्याकरिता श्रवण सांगितले आहे. बघा श्रवणाचा फायदा काय आहे. श्रवण, वेदांत शास्त्रात श्रवण फक्त एवढ्यासाठी आहे की वेदांत सांगताय की आत्मा हा नित्य मुक्त आहे, बंधनची नाही ठावे, मुक्त कासाया म्हणावे. अगोदर बंधन असावं नंतर मोक्ष, अहो बंधन नाहीच आहे की नाही. म्हणून आत्मा कसा आहे, नित्य सतत मुक्त आहे, त्यास यत्किंचितही कर्तव्य नाही असा निश्चय वेदांत श्रवण करून घ्यायचा आहे. असा निश्चय होण्याकरिता श्रवण सांगितले आहे. अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. आहे ना, जीवाच्या ठिकाणी भ्रांती आहे, कर्तव्य भ्रांती. मला हे करायचं, मला ते करायचं, आता मला हे केलं पाहिजे, अशी जी कर्तव्याची भ्रांती आहे ती काय आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान नाही म्हणून. देहालाच मनुष्य आत्मा समजतो, देहालाच आपलं स्वरूप समजतो आणि मग त्याला घेऊन कर्तव्य बुद्धी जीवाच्या ठिकाणी असते, आहे की नाही. कारण ज्यावेळेस आत्मज्ञान होईल, मी कोण आहे जेव्हा कळेल, मी आत्मा आहे, ब्रह्म आहे असा निश्चय झाल्यानंतर आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही. कर्तव्य भ्रांतीची निवृत्ती करण्यासाठी श्रवण आहे. कर्तव्य आत्म्याच्या ठिकाणी नाही आहे. हा, जोपर्यंत तुम्ही व्यावहारिक दशेत आहात, देहाला घेऊन चालत आहात, तोपर्यंत देहाच्या दृष्टीने असणारं कर्तव्य ते तर पार पाडलंच पाहिजे. मग कर्तव्य आहे ते देहाला, कर्तव्य असेल ते बुद्धीला, कर्तव्य असेल ते मनाला, आत्म्याला नाही, हा निश्चय करून घेण्यासाठी वेदांत शास्त्राचं श्रवण. अशा निश्चयाने कर्तव्य भ्रांती निवृत्त होते. वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीती होते त्यांनी तत्व जाणलेच नाही असे निश्चयाने समजावे. बघा, बरेच लोक वेदांत शास्त्रात श्रवण करतात, मोठमोठे ग्रंथ, प्रस्थानत्रयी, बृहत प्रस्थानत्रयी ऐकतात आणि एवढं सारं करून सुद्धा मला हे कर्तव्य आहे, हे केलं तर मला अमुक फल मिळणार आहे, मी याचा भोक्ता आहे, अशी कर्तृत्वाची आणि भोक्तृत्वाची भ्रांती त्यांनाही दिसते. आणि जर एवढं सारं करूनही त्यांच्या ठिकाणी अशी प्रतीती होत असेल कर्तव्य बुद्धीची आणि भोक्तृत्व बुद्धीची, की समजावं त्यांनी अजून आत्मतत्व जाणलंच नाही. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी न कर्तव्य आहे, न कर्तृत्व आहे, न भोक्तृत्व आहे. आत्मा हा साऱ्याहून असंग आहे, निर्लेप आहे. वेदांत श्रवण करूनही ज्यांना कर्तव्य प्रतीत होते त्यांनी तत्व जाणलेच नाही असे निश्चयाने समजा. म्हणून नित्य निवृत्त अनर्थाची निवृत्ती
आणि नित्य प्राप्तानंदाची प्राप्ती हे वेदांत श्रवणाचे फळ आहे. वेदांत शास्त्र श्रवण केलं त्याचं फल काय? नित्य निवृत्तच असणारा जो अनर्थ, त्या अनर्थाची निवृत्ती आणि नित्य प्राप्त असणारा जो परमानंद आहे त्याची प्राप्ती. हेच वेदांत शास्त्राचं फल आहे. निवृत्ताची निवृत्ती आणि प्राप्ताचीच प्राप्ती. थोडक्यात काय? भ्रम निवृत्तीसाठी वेदांत शास्त्र आहे. मोक्ष काही पाकराकडून आणून प्राप्त करून देणार आहे असं नाही, कारण मोक्ष सदोदित प्राप्तच आहे, फक्त जीवाचा भ्रम निवृत्त करण्यासाठी शास्त्र आहे. असे सुरेश्वराचार्यांनी आपल्या नैष्कर्म सिद्धी ग्रंथात सांगितले आहे. सुरेश्वराचार्यांचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे नैष्कर्म सिद्धी. त्या नैष्कर्म सिद्धी ग्रंथामध्ये हा विषय सुरेश्वराचार्यांनी प्रतिपादन केला आहे. कर्माचे फल मोक्ष सांगितले नाही, म्हणून मोक्षोत्पत्तीरूप कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. म्हणून कर्मापासून कर्मकर्त्याला जो 5 प्रकारचा उपयोग सांगितला, त्यात पहिला उपयोग आहे उत्पत्ती. तसा मुमुक्षुने काही कर्म करावं, त्यापासून त्याला मोक्षोत्पत्ती करायची आहे असं नाही. म्हणून मोक्षोत्पत्ती रूपी पहिला जो उपयोग आहे कर्माचा कर्मकर्त्याला, त्याची जरूरत मुमुक्षुला नाही, कारण मोक्ष नित्य प्राप्तच आहे. आता कर्मापासून कर्मकर्त्याला दुसरा उपयोग सांगितला होता, तो म्हणजे नाश. त्या नाश रूपी उपयोगाचा सुद्धा मुमुक्षुला कशी आवश्यकता नाही ही गोष्ट आता सांगतात. आता जसा दंड प्रहार रूप कर्माने घटनाश रूप उपयोग होतो. समोर घट ठेवला आहे, मडकं ठेवला आहे, एखाद्याने काठी घेतली आणि त्या घटावर मारली. घटावर मारल्यानंतर घटावर मारणे रूपी जी क्रिया घडली, त्या कर्मापासून काय झालं? घटाचा नाश झाला. नाशरूपी उपयोग त्या कर्मकर्त्याला होतो. आता जसा दंड प्रहार रूप कर्माने घटनाश रूप उपयोग होतो, तसा मुमुक्षुस कर्माचा नाशरूप उपयोग होत नाही. कारण मुमुक्षुस बंधाचाच नाश करावायचा आहे, अन्याचा नाही. मुमुक्षुला नाश करायचा आहे. कशाचा नाश करायचा आहे? बंधाचा. दुसऱ्याचा कशाचा तर नाश करायचा नाही आहे. पण ज्या बंधाचा नाश करायचा आहे तो बंध तर आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या असल्यामुळे आत्मज्ञानानेच त्याचा नाश होणार. म्हणून कर्माने नाशरूप उपयोगही होत नाही. ज्या बंधाचा नाश मोक्षला करायचा आहे तो बंध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसा आहे? मिथ्या आहे. आणि मिथ्या वस्तूची निवृत्ती ज्ञानानेच होईल. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मिथ्या प्रतीत होणारा जो बंध आहे त्याची निवृत्ती करायची आहे, पण ती निवृत्ती ज्ञानाने होणार आहे, कर्माने नाही. कारण मिथ्या वस्तूची निवृत्ती कर्माने होत नसते, ज्ञानानेच होत असते. म्हणून मुमुक्षुला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, कर्माचा मुमुक्षुला उपयोग नाही. आता कर्मकर्त्याला त्या कर्मापासून तिसरा उपयोग, तिसरा फायदा सांगितला होता, आणि तो म्हणजे प्राप्तिरूपी फायदा. तो कसा होतो कर्मकर्त्याला कर्मापासून हे सांगून मोक्षला प्राप्तिरूप उपयोग सुद्धा अपेक्षित नाही ही गोष्ट आता ग्रंथकार सांगतात. आता गमनरूप कर्माने ग्राम प्राप्तिरूप उपयोग होतो, आहे की नाही? गमनरूप कर्म आहे. गमन म्हणजे जाणे, चालणे. एखादा मनुष्य इथून निघाला, चालायला लागला, पुण्याकडे जायला लागला, तर त्याची जी गमनरूपी क्रिया आहे, चालणेरूपी क्रिया आहे, त्या क्रियेपासून त्याला फायदा होणार आहे, प्राप्ती होणार आहे. कशाची? गावाची, पुण्याची प्राप्ती होणार आहे की नाही? तसा आता गमनरूप कर्माने ग्राम प्राप्तिरूप उपयोग होतो, तसा कर्माने मोक्ष प्राप्तिरूप उपयोग होईल असे म्हणणेही बरोबर नाही. कर्म केलं म्हणजे त्या कर्माने मोक्ष प्राप्ती होईल, म्हणजे प्राप्तिरूप उपयोग मोक्षला होईल असं म्हणणं सुद्धा योग्य नाही. कारण का? कारण आत्मा नित्य मुक्त आहेच. आत्मा नित्य सदोदित मुक्त आहे, त्याला मोक्षाची प्राप्ती म्हणणे बरोबर नाही. ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवते. अगोदर बंध असावा नंतर मोक्ष, पण बंधनच जर नसेल तर मोक्ष कुठून प्राप्त होणार? त्या माणसाला सोडवता येईल ज्याला अगोदर बांधून टाकलेलं आहे खांबाला, पण बांधलेलंच नसेल तर त्याला सोडायचं तरी कसं? तसं आत्मा जो आहे तो बंधनात कधी पडलाच नाही, तर त्याला बंधनातून सोडण्यासाठी कर्म करण्याची गरजच काय आहे? बंधनच नाही ना. हो, बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे असं साधू संतांनी म्हटलंच आहे. ज्याला बंध असेल त्याला मोक्ष म्हणणे संभवते. आत्म्याला बंध केव्हाच नाही. म्हणून मोक्ष प्राप्ती रूप
कर्माचा उपयोग मुमुक्षूस होत नाही. म्हणून मोक्षप्राप्ती रूपी कर्माचा उपयोग, मोक्षप्राप्ती कर्माने होईल याची गरज मुमुक्षूला नाही. आता कर्मापासून कर्मकर्त्याला चौथा जो उपयोग सांगितला होता आणि तो म्हणजे विकार, तर त्याचीही आवश्यकता मुमुक्षूला कशी नाही ही गोष्ट आता सांगतात पहा. आता जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास होतो आहे की नाही. पाकरूप कर्माने पाचक, पाचक म्हणजे स्वयंपाक बनविणारा, स्वयंपाक बनविणारा कोणी व्यक्ती असेल तर तो स्वयंपाक बनविण्याचा प्रयत्न करतो, क्रिया करतो, पाकरूप क्रिया कर्म. त्या कर्मापासून त्याला फायदा काय होतो? अन्नाचा विकार, अन्न शिस्त हा त्याला फायदा होतो, म्हणजे विकाररूपी फायदा होतो. आता जसा पाकरूप कर्माने अन्नाचा विकाररूप उपयोग पाचकास होतो, तसा कर्माने विकाररूप कसलाच उपयोग मुमुक्षूस होत नाही. कारण अन्य कोणताच विकार आवश्यक नाही आहे. मोक्ष दुसऱ्या कोणत्याच विकाराची आवश्यकता नाही आहे. जर आत्म्याच्या ठिकाणी प्रथम बंध स्वीकारला असता, अगोदर बंध मानला असता किंवा असता, आणि मोक्षदशेत मोक्ष प्राप्त झालाय समजा, अशा अवस्थेत चतुर्भुजादी विलक्षण रूप प्राप्तीचा स्वीकार केला असता तर अन्य प्राप्तिरूप विकाराचा मुमुक्षूस उपयोग झाला असता. परंतु अन्य रूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही, म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मुमुक्षूस उपयोग नाही. बघा समजा आता विकाररूपी जो उपयोग आहे कर्मापासून कर्मकर्त्याला प्राप्त होणारा, जसं पाचकाला पाकरूपी कर्मापासून अन्नाचा विकार प्राप्त होतो, तसं त्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, त्याने कर्म करावं. त्या कर्मापासून त्याला जर मोक्ष प्राप्तिरूपी विकार जर प्राप्त झाला असता तर मुमुक्षूला कर्माचा उपयोग विकाररूप असं म्हणता आलं असतं. पण अडचण ही आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अगोदर बंधच नाही. हा अगोदर बंध आहे, मग कर्म केलं तर त्याला मोक्ष मिळतो. मोक्ष मिळतो म्हणजे भगवान विष्णू चतुर्भुज असं विलक्षण रूपाची प्राप्ती होते. असा जर स्वीकार केला असता तर चतुर्भुजादी विलक्षण रूपाची प्राप्ती रूपी है ना, विलक्षण रूप प्राप्तीचा स्वीकार केला असता तर अन्य प्राप्ती रूप विकार मोक्ष झाला असता. म्हणजे विकाररूप जो कर्माचा उपयोग आहे तो मोक्षला होतो असं म्हणता आलं असतं. परंतु मोक्षाचं स्वरूपही तसं नाही. अगोदर पहिली गोष्ट आत्मठिकाणी बंधच नाही, पुन्हा मोक्ष प्राप्त होतो म्हणजे चतुर्भुजादी विलक्षण अन्यरूप प्राप्तिरूपी विकार होतो असंही नाही आहे. म्हणून विकाररूपी जो कर्माचा उपयोग आहे त्याचीही मोक्षला अपेक्षा नाही. तर अन्य प्राप्तिरूप विकाराचा मोक्ष उपयोग झाला असता, परंतु अन्यरूप प्राप्तीचा आत्म्याच्या ठिकाणी विकारच नाही, म्हणून कर्माने विकाररूप विकाराचाही मोक्षोस उपयोग नाही. आता जसा वस्त्रास शेवटचा कर्मापासून कर्मकर्त्याला पाचवा उपयोग सांगितला होता आणि तो म्हणजे संस्कार. त्या संस्काराचे पुन्हा दोन प्रकार, एक गुणाधान रूपी आणि एक मलापनयन म्हणजे मलाची निवृत्ती रूपी एक संस्कार आणि गुणाची प्राप्ती रूपी संस्कार. तर त्या दोन्ही संस्कार रूपी उपयोगाचा मोक्षला कशी आवश्यकता नाही ही गोष्ट आता सांगतात. आता जसा वस्त्रास क्षालनरूप कर्माचा मलनिवृत्तीरूप संस्कार होतो, तसं वस्त्र आहे कपडा धुतला, क्षालनरूप कर्म म्हणजे धुणे, कपडा धुतला तर त्या धुनेरूपी कर्मापासून काय फायदा होतो? मलाची निवृत्ती. कपड्याच्या ठिकाणी मळ होता तो निघून गेला, फायदाला संस्कार मिळाला. आणि धुतल्यानंतर तो कपडा जर गेरू रंग किंवा निळा रंग त्यात बुडवला आणि वाळू घातला तर नील रूपाची प्राप्ती म्हणजे गुणाधान आहे की नाही. तो संस्कारचे दोन प्रकार, मलाची निवृत्ती गुणाची प्राप्ती. तर कर्मापासून मलाची निवृत्तीरूपी संस्कार कसा प्राप्त होतो आणि कर्मापासून गुणाची प्राप्तिरूपी संस्कार कसा प्राप्त होतो याचंही उदाहरण आहे. पण मुमुक्षुला मात्र संस्काराचे जे दोन प्रकार आहे, मलाची निवृत्ती
आणि गुणाची प्राप्ती या दोन्ही संस्काराचा मुमुक्षुला उपयोग नाही आणि म्हणून मुमुक्षुला कर्म करण्याची गरज नाही. बघा आता जसा वस्त्रात क्षालनरूप कर्माचा मलनिवृत्ती रूप संस्कार होतो तसा मलनिवृत्ती रूप संस्काराचाही मुमुक्षुस उपयोग होत नाही. कारण अन्य मलाची निवृत्ती तर मुमुक्षुस वांछित नाही. मग कोणत्या मलाची निवृत्ती पाहिजे? फक्त जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती म्हणावी तर त्याचे ठिकाणी मलच नाही. आत्म्याच्या ठिकाणी मल असता तर त्या मलाची निवृत्ती कर्म करून मुमुक्षुला करून घ्यावी लागली असती. पण आत्म्याच्या ठिकाणी मुळात मल नाहीच आहे. जर आत्म्याच्या मलाची निवृत्ती म्हणावी तर त्याच्या ठिकाणी मलच नाही. तो नित्य शुद्ध आहे. कोण? आत्मा. आता अंतकरणगत पाप मलाची निवृत्ती तर मुमुक्षुची झालीच आहे. म्हणे का हो? पाप आहे ना, पापरूपी मल. म्हणे पापरूपी मल आहे पण तो आत्म्याच्या ठिकाणी नाही. मग कुठे आहे? अंतकरणाचा तो धर्म आहे. आणि अंतकरणात असणार जो पापरूपी मल आहे त्याची निवृत्ती तर मुमुक्षुची अगोदरच झालेली आहे निष्काम कर्म करून. म्हणून आता पुन्हा त्याला निष्काम कर्म किंवा उपासना करण्याची गरजच राहत नाही. कारण निष्काम कर्म आणि उपासनेचे जे फल आहे ते त्याला अगोदरच मिळालेलं आहे. आता अंतकरणगत पाप मलाची निवृत्ती तर मुमुक्षुची झालेलीच आहे. अशाच मुमुक्षुचा प्रस्तुत विचार आहे. म्हणून त्याच्या अंतकरणाच्या ठिकाणी पापाचा संभवच नाही. पाप त्याच्या ठिकाणी नाहीच. आता जर अज्ञानरूप मन निवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाचे विरोधी कर्म नाही. कदाचित कोणी म्हणेल का हो ठीक आहे आत्म्याच्या ठिकाणी पापरूपी मल नाही आहे पण आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान आहे की नाही आत्म्याचं? म्हणजे हो आहे. मग अज्ञानरूपी मनाची निवृत्ती करण्यासाठी तरी मुमुक्षुने कर्म केलं पाहिजे असं जर कोणी म्हणत असेल तर तेही म्हणणं बरोबर नाही. कारण का? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे ठीक, पण त्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी कर्म उपयोगाचं नाही. कारण कर्माचा आणि अज्ञानाचा विरोध नाही तर अज्ञानाचा विरोध आहे ज्ञानाशी. ज्ञान संपादन केलं तर अज्ञान निवृत्त होणार आहे. कर्माने अज्ञान निवृत्त होणार नाही. कारण कर्म आणि अज्ञान यांच्यात विरोधी भाव नाही. आता जर अज्ञान रूप मनोवृत्ती कर्माने होते असे म्हणावे तर अज्ञानाचे विरोधी कर्म नाही, ज्ञानच आहे. म्हणून कर्माने मल निवृत्ती रूप संस्कार मोक्षूस होत नाही. म्हणून कर्मापासून मल निवृत्ती रूप संस्कार होईल मोक्षूला असंही म्हणता येत नाही. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजविले, तांबडा रंग, निळा रंग, गेरुवा रंग कोणी घ्या, त्यात वस्त्र भिजवलं म्हणजे गुणाधान गुणप्राप्तीरूपी विकार, गुणप्राप्तीरूपी उपयोग कर्माला कर्मकर्त्यापासून होतो. त्याची गरज मोक्षला नाही ही गोष्ट आता सांगतात पहा. आता तांबड्या रंगात वस्त्र भिजविले असता त्या कर्माचा उपयोग वस्त्रामध्ये तांबड्या गुणाचा संस्कार उत्पन्न करण्यामध्ये होतो, वस्त्राला तांबडा रंग प्राप्त होतो. तसा गुणोत्पत्ती संस्कार मोक्षूस कर्मापासून होत नाही. त्याप्रमाणे एखादं कर्म केलं तर काहीतरी गुण उत्पन्न होईल, तो संस्कार मोक्षला अपेक्षित आहे याचीही जरूरत नाही. तसा गुणोत्पत्ती रूप संस्कार मोक्षूस कर्मापासून होत नाही. कारण आत्मा निर्गुण आहे. आत्मा कसा आहे? निर्गुण आहे. कोणताही गुण त्याच्या ठिकाणी नाही आहे, कोणत्या गुणाची त्याला गरजही नाही आहे. आत्मा निर्गुण आहे, त्याच्या ठिकाणी गुणोत्पत्ती म्हणणे संभवत नाही. अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मोक्षूस उपयोग घडत नाही. असे एकंदरीत हा निर्णय ठरतो की कर्मापासून कर्मकर्त्याला 5 प्रकारचा उपयोग होतो, पण मोक्षला त्या 5 प्रकारच्या उपयोगामध्ये एकाही उपयोगाची जरूरत नाही आणि म्हणून मोक्षला कर्म करण्याची गरज नाही. कर्माने मोक्ष मिळत नाही. कारण मोक्ष हा नित्य प्राप्तच आहे. फक्त अज्ञानाची निवृत्ती करायची आहे आणि अज्ञानाची आणि अज्ञान कार्य असणाऱ्या बंधाची निवृत्ती करण्यासाठी एकमात्र ज्ञानच उपयोगाचं आहे. त्यासाठी कर्म उपयोगाचं नाही. कारण अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य असणारा हा प्रपंच मिथ्या आहे आणि मिथ्या वस्तूची निवृत्ती ज्ञानानेच होते, कर्माने होत नाही.
सत्य वस्तूची निवृत्ती करण्यासाठी कर्म उपयोगाचं आहे, पण मिथ्या वस्तूच्या निवृत्तीसाठी कर्माचा उपयोग नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीत होणारा हा अनर्थ रूपी जो बंध आहे हा मिथ्या आहे. मिथ्या बंधाची निवृत्ती करण्यासाठी ज्ञानच उपयोगाचं आहे. म्हणून मुमुक्षुने फक्त ज्ञान संपादन करायचं आहे, त्याला कर्म करण्याची आवश्यकताच नाही. अशा 5 प्रकारच्या कर्मफलाचा मोक्षच उपयोग घडत नाही. म्हणून सर्व कर्म टाकून श्रवणादी ज्ञान साधनांचे ठिकाणीच मोक्षू प्रवृत्त होतो. उपासना ही मानसिक कर्मच असल्यामुळे निराळे खंडन सांगण्याची जरुरी नाही. या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना मोक्षास हेतू नाहीत. यावरून एकंदरीत हा निर्णय घडतो की मोक्षाला हेतू म्हणजे मोक्षाला कारण केवळ कर्मही नाही, केवळ उपासनाही नाही, किंवा कर्मसहित उपासना सुद्धा नाही. या रीतीने केवळ कर्म अथवा उपासना मोक्षास हेतू नाहीत. फक्त आत्मज्ञानानेच फक्त आत्मज्ञानच मोक्षास हेतू आहे. मोक्षाला कारण फक्त आत्मज्ञान आहे. म्हणून मोक्षने फक्त आत्मज्ञान संपादन करायचं आहे. कर्म आणि उपासना मोक्षला करण्याची गरज नाही. इथपर्यंत हा एवढा विचार झाला. आता काही ग्रंथकार असं म्हणतात की म्हणे समसमुच्चय माना. समसमुच्चय माना म्हणजे केवळ ज्ञानाने मोक्ष मिळत नाही, ज्ञान सहित कर्म उपासनेने मोक्ष मिळतो, असं काही ग्रंथकारांचं मत आहे. त्या ग्रंथकाराच्या मताला समसमुच्चयवाद असं म्हणतात. तर तो समसमुच्चयवाद कशा स्वरूपाचा आहे त्याचा विचार आणि मोक्ष प्राप्तीसाठी समसमुच्चयवाद कसा उपयोगाचा नाही ही गोष्ट सांगायची. अगोदर खंडन करण्याच्या अगोदर समसमुच्चयवादाची काय रीती आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते अगोदर आपण समजावून घेऊ. आणि त्याच्यानंतर समसमुच्चयाने मोक्ष मिळत नाही, मोक्षासाठी क्रमसमुच्चयच कसा उपयोगाचा आहे, अशा रीतीने समसमुच्चय मताचं खंडन सुद्धा करण्यात येईल. पण त्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. म्हणून आज आपण या ठिकाणी थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.